राजकारणात तुम्ही थोडक्यात 8-9 वर्षापासून आहात. इलेक्शनला 2016ला माझा 160 मतांनी 170 मतांनी पराभव झाला होता. घरामध्ये कोणाला राजकीय वारसा? नाही. मग ही सुरुवात कशी झाली नेमकी? ही 2016ला सुनील अण्णांबाबतीत थोडं सांगा तुमच्या नात्याबद्दल. अनेक लोक मला अण्णांचा जवळचा आहे, त्याला तो संपला पाहिजे, त्याला बाजूला केला पाहिजे, काय ना काहीतरी त्याच्या माझ्या बाबतीमध्ये षडयंत्र रचणं, काहीतरी कुरघोड्या करणं, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी अण्णांना काय ना काहीतरी सांगायचे. स्वतःच्या इच्छेने अशी कुठकुठली कामं आहेत की जी तुम्ही आजपर्यंत उपक्रम म्हणा किंवा काही म्हणा आपापल्या प्रभागामध्ये राबवलेत? माझ्या वाढदिवसाला असू द्या किंवा अण्णांच्या वाढदिवसाला असू द्या, काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम घेत असतो. म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी नेत्र तपासणी शिबिर असेल, चष्मे वाटप असेल. राजकारणात लोक फक्त बोलतात असं एक समज आहे, तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? एक संधी देऊन बघा, बोलण्यापेक्षा काम जास्त करेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आता मी या पॉडकास्टच्या माध्यमातून विचारते की लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं? तुम्ही जेव्हा नगरसेवक व्हाल तर सगळ्यात पहिलं काम प्रभागामध्ये काय असेल? नमस्कार. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता राजकारणात कोण कोण उतरत आहे, कोण कोणाच्या समोर आहे आणि कोण निवडून येईल याचं विश्लेषण करतानाच्या पारा चौका चौकावरच्या चर्चा आता सुरू झाल्यात. खरं तर रंगात आल्यात या चर्चा, पण यामध्ये चर्चेचा मुख्य उद्देश आणि मुख्य मुद्दा जर कोणता असेल तर तो आहे कामाचं बोला. याच नावावर घेऊन आलीये शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला, एक अशी पॉडकास्ट सिरीज ज्या संवादातून बदल घडेल. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 13 लोणावळा नगर परिषदेसाठी नगरसेवक या पदासाठी इच्छुक असणारे धनंजय काळोखे. नमस्कार. नमस्कार. आपलं या पॉडकास्ट सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या स्वप्नातलं लोणावळा शहर त्यांना कसं हवंय, आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलंय आणि अर्थातच इथून पुढे त्यांना काय करायचंय. तर सुरुवात करूयात आपल्या गप्पांना. सगळ्यात आधी पहिला प्रश्न, खरं तर कामाचं बोला या पॉडकास्टची सुरुवातच यांनी होते. तुम्ही तुमची स्वतःची ओळख आम्हाला करून द्यावी. नमस्कार. मी धनंजय वसंतराव काळोखे, लोणावळ्यात ठुमरेवाडी या ठिकाणी राहतो. बर. आणि गेली अनेक वर्ष मी आज माझ्या प्रभागामध्ये 2016 साली इलेक्शनला उभं राहिलो होतो. आणि इलेक्शनला 2016ला माझा 160 मतांनी 170 मतांनी पराभव झाला होता. बर. तर त्याच्यानंतर मी 2016च्या नंतर आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून त्यांच्या म्हणजे त्यांच्या छत्रछायेखालीच म्हटलं तरी चालेल, मी पूर्ण प्रभागामध्ये लोणावळा शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून काम करत आलो. आणि अनेक वर्ष 8-9 वर्ष आज त्यांच्या माध्यमातून काम केल्याच्या नंतर, म्हणजे राजकारणात तुम्ही थोडक्यात 8-9 वर्षापासून आहात. हो, सक्रिय 8-9 वर्ष. आहात. हो. घरी कोण कोण असतं धनंजय दादा? घरी आई असते, वडील असतात, भाऊ असतो, वहिनी आहे, माझी बायको असते. एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब आहे. भावाला 2 मुलं आणि मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. भावाला 1 मुलगा 1 मुलगी. असं तुमचं एक जॉईंट फॅमिली आहे. हो. घरामध्ये कोणाला राजकीय वारसा? नाही, कोणालाच नाही. मग ही सुरुवात कशी झाली नेमकी? ही 2016ला आमचा प्रभाग रायवड पासून तर खंडाळा जे हे आहे आपलं, काय बोलतात त्याला, रेल्वे लाईन पर्यंत आणि खंडाळा गावठाण परिसरापर्यंत आमचा असा प्रभाग होता, तयार झाला होता. आणि त्या प्रभागानुसार तिथं पडलं ओबीसी जेन्स आरक्षण. अच्छा. आणि ओबीसी जेन्स आरक्षण पडल्याच्या नंतर आमचं कुणबीचा दाखला होता. बर. तर त्यावेळेस वडील म्हणले का तुला इलेक्शनला उभं राहायचंय. नाही, तुझा ग्रुप चांगला आहे, तुझ्यासोबत तुझा स्वभाव चांगला आहे, तुझ्यासोबत चांगल्या मुलांचा एक चांगला संघ आहे, मित्रांचा संघ आहे, तू इलेक्शनला उभं राहा, मी जे काय असेल ते बाकीचं बघतो. पण मग जन्मभूमी, कर्मभूमी, सगळं काही, बालपण
हं. सगळं काही लोणावळ्यातच, हो, सर्व लोणावळ्यातच. त्याच तुमच्याच प्रभागात आहे त्याच ठिकाणी. हो, आहे त्याच ठिकाणी. मग म्हणजे थोडक्यात लहानाचा मोठा होताना प्रभागाने तुम्हाला पाहिलंय. पूर्ण प्रभागाने पाहिलं. मग या सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली? खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनच म्हणजे ज्यावेळेस मी 2016ला उभं राहिलो हां, इलेक्शनला, हां. सुरुवातीपासूनच एक अशी मनात इच्छा असायची का आपण प्रत्येकाचं म्हणजे जो कोणी व्यक्ती येतो, जो गरजू येतो, त्याचं चांगलं केलं पाहिजे, हं, त्याला मदत केली पाहिजे. हं, अशा भावनेनेच मी कायमस्वरूपी म्हणजे माझ्या प्रभागात, माझ्या एरियामध्ये वागत आलो. हं, प्रत्येकाशी माझी एक वेगळं कनेक्शन आहे. हं, हं. म्हणजे मित्रपरिवार जो आहे, तो एकदम आपुलकीने माझ्याशी जोडला गेला. जोडलेला आहे. तर 2016 ज्यावेळेस उभा राहिलो, हं. त्यावेळेस असं माझं वय होतं 25. बरं. हां, सगळ्यात कमी वय असेल लोणावळ्यासाठी खरं तर. लोणावळ्यासाठी. आणि 25व्या वर्षी उभं राहिलो. आपण सर्वसाधारण कुटुंबातले आहेत. हो. ना काही असे काही घरी काय खूप असे काय पैसे पाण्याची काही मोठे सोर्सेस आहेत. हं, त्यातून आपण राजकारण करतोय असं काही हं. नाही, किंवा आई-वडिलांचं काय असं राजकीय वारसा नाही. वारसा नाही. पण 2016ला पराभव जो झाला त्याच्यानंतर जी जिद्द मी ठेवली, पेटली. पेटली. का भविष्यात जे आपल्याला काय पण करून आपल्याला ह्या निवडणुकीत जिंकायचे, हं. आणि ते पण सर्व या प्रभागातल्या लोकांचं मन जिंकून आपल्याला मन जिंकून जिंकायचं. इलेक्शन जिंकायचे. वाह! अशा पद्धतीने मी कामाला सुरुवात केली. आणि त्यात 2017 साली मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे एक हं, मावळ तालुक्याचे आमदार हं. सुनील अण्णा शेळके हे भेटले, आणि त्यांनी खरंच एकदम लहान भावाप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं. कोणीतरी राजकारणात एक आदर्श स्थान लागतं. हां. कोणीतरी एक असा मोठा भाऊ तुम्ही म्हटल्याप्रमाणे लागतं, की ज्यांच्या विचारांनी आपण पुढे जात राहतो. हं. पराभवातून एक सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली असं आपण बरोबर. म्हणू शकतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही सगळा कार्यकाळ सुरू आहे. हो. पण तुमची व्यक्तिमत्त्वाची छाप पडताना त्याबरोबर सुनील अण्णा कायम तुमच्या सोबत असल्याचं एक जाणीव प्रभागाला होते. हो. तर सुनील अण्णांबाबतीत थोडं सांगा तुमच्या नात्याबद्दल? सुनील अण्णांबद्दल बोलायचं झालं, तर सुनील अण्णा म्हणजे तुम्हाला सांगायचं का मी 17 साली ज्यावेळेस अण्णांना जॉईन झालो, हां. त्यावेळेस अण्णा आमदारकीची तयारी करत होते. अच्छा. आणि त्यावेळेस लोणावळा अशा ठिकाणी ते आपल्याला सहकारी कोण भेटतील चांगले, हां, ते अशी त्यांची चाचपणी वगैरे चालू होती. हां. मी दुकानावरती माझ्या बसलेलो आहे, बरं. आणि त्या ठिकाणी अण्णांची मुलं ते ह्याचं हेल्थ लॅब कार्ड बरं. वाटपासाठी पूर्ण लोणावळ्यात फिरत होते. बरं, बरं. आणि ते फिरत असताना ते माझ्या दुकानावरती आले कोल्ड्रिंक प्यायला, बरं. आणि मी तिथं बसलेलो होतो. आता त्यांनाही माझा परिचय नाही, मलाही त्यांचा हां, परिचय नाही. हां. आणि ते म्हटले, दादा आपल्याला इथं वयस्कर लोक कोण कोण आहेत त्यांना हेल्थ लॅब कार्ड वाटायचे आहेत, हां, हां. तुम्ही जरा आम्हाला मदत करा. हां. तर मी म्हटलं ठीक आहे. आता मला ती इलेक्शनला पडलो होतो, लोकांसाठी काहीतरी करायची धडपड हो. माझ्या अंगीत म्हणजे मला कंटिन्यू असं वाटत होतं का काही ना काहीतरी लोकांसाठी आपण केलं केलं पाहिजे. पाहिजे. त्या माध्यमातून मी काय केलं, सर्व तिथल्या सगळ्या आमच्या एरियातल्या वयस्कर लोकांना जमा केलं. हं. त्यांचे फॉर्म भरले. फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांना हेल्थ लॅब कार्ड देणार म्हणून असं सर्वांना सांगितलं. आणि तळेगावचे असे उपनगर अध्यक्ष आहेत हं. सुनील अण्णा शेळके, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला उपचारासाठी जर असाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये 50% कन्सेशन भेटेल, बरं. अशा पद्धतीचं ते कार्ड 2017. 2017 बरं. तुम्हाला असं असं कन्सेशन भेटेल असं त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी तो कार्यक्रमाचं आयोजन केलं. हं. त्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याच्या नंतर एक 100-125 वयस्कर लोक आमच्या प्रभागातली मी तिथं जमा केली रायवडला गणपती मंदिराजवळ. आणि त्यावेळेस पहिल्यांदा अण्णा तिथं आले, आणि अच्छा. त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली. भेट झाली. त्यांना त्यावेळेस माहीत नव्हतं का धनंजय कोण आहे, काय आहे, हं. तो काय करतो, ते काय माहीत नव्हतं. मग त्यांनी तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर मला सांगितलं, बेटा इकडे ये म्हटले, हं. बाळा तळेगावला ये, एकदा भेटायला. भेटायला ये. आणि मी गेलो त्यांना भेटायला. हां. गेल्याच्या नंतर त्यांना कळलं का हा अगोदर निवडणुकीला उभा राहिलेला आहे, हां. याला काही, आणि एक चांगला सहकारी म्हणून आता आपल्याला हा भेटलेला आहे. हां, हां. त्यांनी इतका जीव लावला त्यानंतर मला. हां. मी अनेक गोष्टी म्हणजे असे इन्सिडेंट्स आहेत का अनेक लोक मला
अण्णांचा जवळचा आहे, त्याला तो संपला पाहिजे, त्याला बाजूला केला पाहिजे, काही ना काहीतरी त्याच्या माझ्या बाबतीमध्ये षडयंत्र रचणं, काहीतरी कुरघोड्या करणं, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी अण्णांना काही ना काहीतरी सांगायचे. पण मी एक अण्णांकडून एक गोष्ट शिकलो का ते अजिबात हलक्या कानाचे नाहीत. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो, एक काळ असा होता का अण्णांना कंटिन्यू अशा लोळ्यातनं काही 4 मंडळी जे माझे विरोधक असतील ते सांगत होते, कशाला तुम्ही एवढं त्यांना डोक्यावर घेताय, कशाला विचारताय, कशाला प्रत्येक गोष्टीमध्ये महत्व देताय. पण काय माहिती त्या व्यक्तींनी माझ्या बाबतीत काय विचार घेतलं नाही. हा, सिरियसली तर घेतलंच नाही, पण माझ्या बाबतीत काय विचार केला तर काय माहित नाही. पण प्रत्येक गोष्टीमध्ये मला ताकद देण्याचं काम त्यांनी केलं. एवढं तुमचं बॉन्डिंग आहे. हा, इतकं बॉन्डिंग. पण आता मग अण्णांच्याच विचारातून किंवा आतापर्यंत 2016 पासून आपण म्हणूयात, 2025 ची आता निवडणूक उंबरठ्यावर आहे, तर या संपूर्ण कार्यकाळात अण्णांच्या माध्यमातून असू द्या किंवा वैयक्तिक असू द्या, सामाजिक कार्यातून असू द्या किंवा कुठल्याही संस्थांच्या माध्यमातून असू द्या, अशी कुठकुठली कामं तुम्ही तुमच्या प्रभागात नगरसेवक नसताना सुद्धा करू शकलात, ती कामं जरा आमच्या पुढे सांगा. कारण आमच्या पॉडकास्टचं नावच कामाचं बोला आहे, त्यामुळे ती कामं तुमच्याकडून आम्हाला ऐकायची आहेत. महत्वाचा विषय म्हणजे एक माझ्या प्रभागामध्ये एक हनुमान टेकडी म्हणून एक वस्ती आहे. अच्छा. हा, त्या वस्तीमध्ये अनेक म्हणजे खूप अशी गरजवंत मुलं, लहान मुलं ज्यांना शिक्षणाची ज्यांची गैरसोय, त्यांना शिक्षणाला म्हणजे ते त्याच्यापासून वंचित आहेत. शाळेला फीज भरण्याची त्यांच्या आईवडिलांची क्षमता नसल्या कारणाने किंवा चांगल्या एखाद्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन घेऊ न शकतात, अशी लोक आहेत. त्यांना कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं. त्यासाठी मला तिथल्या काही स्थानिक लोकांनी सांगितलं होतं का तिथं आम्हाला एक अंगणवाडी पाहिजे. बरं. हां, सुरुवात बॉटम पासून सुरुवात करूया. तर अंगणवाडी पाहिजे, तर तुम्ही काय पण करा आणि इथं एक अंगणवाडी तुम्ही मंजूर करून आणा. तर मी अण्णांच्या कानावरती टाकलं, अण्णांना पत्र लिहिले का असं 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 पाहिजे. आणि तिथं एक समाज मंदिराचं पण एक बुद्ध टेम्पल आहे, गौतम बुद्ध टेम्पल, त्यांचं असं एक समाज मंदिर आणि त्यालाच जॉईंट अशी अंगणवाडी. हां, तर तो एक प्रस्ताव मी अण्णांच्या माध्यमातून अण्णांनी सांगितल्याच्या नंतर तो मंजूर करून आणला. तो त्याचं टेंडरिंग झालं, अर्धवट काम पण आता पूर्ण होत आले. आता फक्त फॅब्रिकेशनचं काही काम बाकी आहे आणि त्याच्यानंतर येत्या 6 महिन्यामध्ये त्या समाज मंदिराचं आणि अंगणवाडीचं हे होईल, म्हणजे लोकार्पण होईल. हां, ते 66 लाख रुपयाचं काम आहे. पण ते सगळ्यात लाख मोलाचं आहे, कारण शिक्षणाची मूर्तमेढ तिथे घातली जाईल खऱ्या अर्थानं. बरोबर. आणि जे वंचित आहेत त्यांना तो लाभ मिळेल. अजून काय सांगता येईल कामांच्या? आणि आता आज एक आमच्या रायवड म्हणून मी ज्या एरियामध्ये लहानाचा मोठा झालो, जिथं माझा जन्म झाला, त्या ठिकाणी एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बरं. रायवड हे गणपती बाप्पाचंच मंदिर आणि जास्त प्रसिद्ध आहे आणि ते लोणावळा शहरातील मानाचा पहिला गणपती. ते गणपती मंदिर होतं पाण्याच्या टाकीमध्ये. अच्छा. म्हणजे एक अशी नगरपालिकेच्या जागेवरती एक पाण्याची टाकी होती रस्त्यावरती, आणि त्या टाकीच्या खाली ती रिकामी टाकी होती पाण्याची, आणि त्या टाकीच्या खाली ती गणपतीची मूर्ती ठेवलेली होती. आणि ती गेली आज पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष होते. इतकं जुनं ते मंदिर होतं. आणि एक आमच्या प्रभागातील सर्वच लोकांची अशी एक आस्था होती का आयुष्यात हे मंदिर झालं पाहिजे. पण आमचा जो प्रभाग आहे, जो एरिया आहे, त्या एरियामध्ये सर्वजण सगळे असे आपले मिडल क्लास आहेत आणि सामान्य कुटुंबातील लोक आहेत, माळीकाम करतात, अशा पद्धतीचे लोक आहेत. कुणामध्ये इतकं ते काम करायचं कसं, इथून सुरुवात होती. आणि इतका फंड लागणार आहे त्याला, किंवा ती सुरुवातच म्हणजे ती पाण्याची टाकी काढायची कशी, तिथून सुरुवात आहे. कारण की ती नगरपालिकेची, मग ती पूर्ण जीर्ण झालेली होती. आज नाही उद्या तिथं काही ना काहीतरी इन्सिडेंट घडला असता, ऍक्सिडेंट झाला असता, कारण खाली मंदिर होतं आणि वरती लोखंडी पाण्याची टाकी होती. ती काहीतरी मला असं वाटतं एक 100-150 टनाची टाकी होती. हा, नाही 100-150 नाही, 27-28 टनाची टाकी होती. 2700-2800 किलोची टाकी होती. ती 27-28 हजार किलोची, 27-28 टनची. तर ती टाकी काढायची आणि तिला अनेक लोकांचा विरोध,
ती काढायला. कारण की ते बोलत होते इंग्रजांच्या काळातली ती वास्तू आहे आणि ती हेरिटेज वास्तू आहे, ती काढायची नाही, तिथं मंदिर बनवायचं नाही. अनेक लोकांचा त्याला विरोध होता. ते अण्णांना सांगितलं आणि अण्णांनी मला सांगितलं का या अशा पद्धतीने ते करावं लागेल. विच इज रिस्की, म्हणजे ते खूप रिस्की पण होतं. खूप रिस्की पण होतं. आणि ते एक आमच्या इथले लोणावळ्यातले चीफ ऑफिसर जे आले होते, पंडित म्हणून, पंडित पाटील, त्यांनी मग खूप मदत केली त्याच्यामध्ये. आणि आमचे ते एक राणावत साहेब आहे, लोणावळा शहरातले एक बांधकाम व्यावसायिक आहे मोठे, त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण RCC बांधकाम प्लास्टर त्यांनी फुकट केला. अरे वा. हा, त्या मंदिराचं सेवा दिली थोडक्यात. हो, सेवा दिली. आणि अण्णांनी त्या मंदिराला आम्हाला 15 लाख रुपये स्वतःचे, म्हणजे असं नाही का फंडातून वगैरे, स्वखर्चातून, कारण की तिथं फंड टाकता नव्हते, ती रस्त्याची जागा होती. मग त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला 15 लाख रुपये दिले. आणि मग आम्ही सगळं लोकवर्गणीतून बरीचशी अशी लोकवर्गणी केली. 86-87 लाख रुपयाचं ते मंदिर आज त्या ठिकाणी उभं केलं. ते मंदिर ज्यावेळेस लोकार्पण झालं त्या टायमाला लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते. पण तुम्ही हे सगळं पुढाकाराने करू शकलात. आणि कुणीतरी एक धाडसी निर्णय घ्यावा लागतो. शेवटी आपलं श्रद्धास्थान असतं. बरोबर. आणि ते असं डौलदारपणे उभं राहिलं की तो एक आनंद नक्कीच डोळ्यांमधून दिसतो. अजून काय सांगताय? अजून म्हणजे आता एक आमच्या, मी ज्या गावात आता राहतो, ठोंबरेवाडी, त्या ठिकाणी अनेक वर्ष लोक निवडून गेली, बरीचशी अशी. पण अशी काय त्यांनी कामं नाही केली का जी ठोस कामं नाही झाली, का जी खरंच लोकांना त्याचा खूप उपयोग झालेला आहे आणि लोकांना त्या कामाची गरज होती. अशा काही कामं त्यांनी काही केली. कारण की आज महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या गावामध्ये आहे आज पाण्याचा. अच्छा. पूर्ण लोणावळ्यामध्ये 7-8 तास पाणी येतं. काही ठिकाणी 24 तास पाणी. पण आमच्या भागामध्ये 1.5 तास पाणी येतं सकाळचं. आणि ते काय येतं 1.5 तास पाणी? का तिथं जे पाणी येतंय ते पाणी पहिलं रायवड या भागातनं, तिथून आम्हाला डकलाईनमधून ते पाणी तिथं सप्लाय करावं लागतं. तिथं एक खाली टाकी आहे. त्या खाली टाकीमध्ये ते पाणी आल्याच्या नंतर पुढं वरती ते जम्प केलं जातं वरच्या टाकीला, आणि मग तिथून ते गावाला पाणी भेटतं. अशी परिस्थिती आहे. आणि ते पाणी 1-1.5 तास येतं, ते पण एकदम असं तुरळक आणि बारीक पाणी येतं. त्यामुळे लोकांची समस्या आहे त्यातनं का बाबा पाणी हे 2 टाईम आलं पाहिजे. कारण की तिथल्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, त्या लोकांची ह्याच्यात पाय पिटले होते. काय महिलांना म्हणजे असं पण आहे का वड्यावरती पण जायला लागतं कधीतरी कपडे धुवायला, पाण्याची गैरसोय झाली. तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो मी पहिला नगरपालिकेत गेल्याच्या नंतर मार्गी लावणार. अच्छा, म्हणजे ती एक समस्या जास्त जाणवतीये. स्वखर्चातून आपण बऱ्याचदा सामाजिक उपक्रम राबवत असतो, जसं की कुठेतरी आता इलेक्शनमध्ये तुम्ही अपयश मिळाल्यानंतर एक तुम्ही म्हणताय की मी एक धपाटा लावला कामाचा आणि एक चांगल्या पद्धतीने मला ती प्रेरणा मिळाली की मी आता कामातून जिंकलो पाहिजे. तर स्वखर्चातून, वैयक्तिक मार्गदर्शनातून किंवा एक म्हणूयात स्वतःच्या इच्छेने अशी कुठकुठली कामं आहेत की जी तुम्ही आजपर्यंत उपक्रम म्हणा किंवा काही म्हणा आपापल्या प्रभागामध्ये राबवलेत? मी आता उपक्रम म्हणजे माझ्या वाढदिवसाला असू द्या किंवा अण्णांच्या वाढदिवसाला असू द्या, काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम घेत असतो. म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी नेत्र तपासणी शिबिर असेल, चष्मे वाटप असेल, किंवा तुम्हाला सांगतो स्वच्छता दूतांचा सन्मान असेल, परत शासकीय योजनांचं शिबिर असेल, हे महिला भगिनींना यात्रेसाठी देवदर्शनाला न्यायचं, अशा सगळ्या दृष्टीने म्हणजे शासकीय योजना त्यांच्यापर्यंत आल्या पाहिजे आणि देवदर्शन म्हणजे त्यांच्या भावनांची थोडे आपण जोडलो गेलो पाहिजे आणि त्यातून देवदर्शनाचा लाभ त्यांना देता आला पाहिजे. हे सगळे उपक्रम आता खरं तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये राबवलेत आणि आता नगरसेवक या पदासाठी तुम्ही इच्छुक आहात. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आता मी या पॉडकास्टच्या माध्यमातून विचारतेय की लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं? या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? लोकांनी, माझं असं मत आहे का सर्व विचार करावा का मागचे जे कोणी निवडून आले होते, जे कोणी याच्या आधी नगरसेवक होते, त्यांनी काय कामं केली, त्यांनी किती कामं केली, ते किती लोकांच्या सुखदुःखामध्ये उभे राहिले,
किती लोकांना रोजगार दिला, हं, किती लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या, हं, काय लोकांसाठी त्यांनी केलं, हं, ह्याची पहिली त्या लोकांनी यादी घ्यावी. हं, हां, मी विचार केला तर मी भरपूर काय सांगेन का मी हे केलं, ते केलं. ते जनतेला माहिती आहे काय केलं आणि काय नाही केलं ते. माझ्या भागातल्या तर सर्वच लोकांना माहिती आहे काय केलं. फक्त विचार करताना, मतदान करताना एवढंच जनतेने विचार केला पाहिजे का समोरच्या माणसाला आणि धनंजयला या दोघांना समोरासमोर ठेवलं ना, जनता तशी हुशार आहे. सगळ्याला त्यांना तोलून मापून तोल करता माप येतं. कळतं. जनता जनार्दन जनता आपण असं जनार्दन. म्हणतो. हो, आणि त्या माध्यमातून तुम्हाला असा विश्वास वाटतोय? 100%. म्हणजे तुम्ही एकदम खात्रीशीर म्हणू शकता, की मी हे सगळं केलंय हो. लोकांसाठी. मी केलंय म्हणण्यापेक्षा मला लोकांची सेवा करायला आवडती हं. आणि ते नशिबाने माझ्याकडून देव करून घेत असेल असं मला असं वाटतं. अच्छा, यातही तुम्ही देवाला त्याचं क्रेडिट देताय. हो. पण हे सगळं करत असताना तुमच्या संपूर्ण पाठबळामध्ये हं. अशी कोण-कोण लोकं आहेत, की ज्यांच्यामुळे तुम्हाला हे पाठबळ मिळत गेलंय? आणि ती कोण सहकारी मंडळी आहेत, की ज्यांच्यामुळे ही क्षमता खूप वाढली आहे तुमच्यामधली? नाही, मला खऱ्या अर्थानं मला एक आधार आहे. तो म्हणजे सर्वात मोठा. हं, तो म्हणजे अण्णांचा. हं. आमचे जे तालुक्याचे आमदार आमदार सुनील अण्णा आमदार शेळके. सुनील अण्णा शेळके आहेत. हं, त्यांचा आधार आहे आणि त्यांनी कधीच माझी बाजू पडून नाही दिली. मी हं, पाहिलेलं आहे. हं, म्हणजे अनेक गोष्टीमध्ये मी एखादं काम सांगितलं, हं, त्या अण्णांनी कधी केलं नाही किंवा अण्णांकडे एखादं काम घेऊन गेलो आणि त्या अण्णांनी मला त्याला कुठेतरी निग्लेक्ट केलंय किंवा टाळलंय असं झालं नाही. असं कधीच झालं नाही. हं, म्हणजे प्रभागातला असू द्या, रुग्णांचा असू द्या, कोणाला मदत असू द्या, काय असू द्या, हं. वैयक्तिक मला पण उभं करण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्यांचा आहे. त्यांचा आहे. असा एखादा प्रसंग आठवतोय, की ज्या माध्यमातून खरंच मी या क्षेत्रात आलो किंवा एखादा असा भावनिक प्रसंग, की मी हे करू शकलो एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या कुटुंबासाठी आणि त्याचा मला भाग होता आलं, असा एखादा प्रसंग? असे आता अनेक लोक आहेत माझ्या प्रभागामध्ये हं. का म्हणजे मला हे सांगायला योग्य वाटत नाही खरं तर. हां, पण म्हणजे ते सांगणार पण नाही मी हां. तुम्हाला. त्याच्यात फक्त एवढं सांगेल का जे काही आता माझ्या इथं खूप असे लोक आहेत का त्यांना हॉस्पिटलमध्ये काही लोकांना मदत पाहिजे असते किंवा कोणाला काहीतरी अडचण येत आणि जेन्युनली असं नाही का त्यांची खरंच परिस्थिती नाही, नाही. म्हणजे हां, वडील नाही कोणाला, एखादी लहान मुलगी आहे हां, किंवा अजून कोण एखादी वयस्कर मंडळी, हां. एखादी महिला असेल हं, का तिच्या मागं पुढं कोण नाही, तिला सांभाळणार कोण नाही, हं. अशा ठिकाणी मी अग्रेसर असतो. उभे राहिले तुम्ही हां, काम त्यांच्या पण ते पाठीशी. सांगायचं नाही आता. अच्छा, म्हणजे हां, केलेल्या अशा कामांची मोजदाद धरायची हां, नाही. नाही धरायची. वाह! मला असं वाटतं हे जेव्हा लोकप्रतिनिधीमध्ये अंगगुण येतात ना, खरं तर हा पॉडकास्ट घेण्यापाठीमागचं एक कारण असतं, की लोकप्रतिनिधींनी असे सुद्धा उदाहरणं आपल्यापुढे मांडावीत. पण त्याला अपवाद धनंजय दादांसारखी पण मंडळी असतात, की त्यांना असं वाटतंय नाही मला त्या त्या गोष्टींची मोजदातच याच्यात धरायची नाहीये. हं. क्या बात है! पण आता यापुढे जाऊन ना तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर एक काही अशा संकल्पना असतात. एक व्हिजन असतं. हं. आपला प्रभाग असा असावा, तसा असावा. आपल्या प्रभागात या गोष्टी असल्याच पाहिजेत हं. किंवा या गोष्टी मला करायच्या आहेत. अशा कोणत्या ठळक 5 गोष्टी आहेत, हं. की ज्या तुम्ही आज सगळ्या जनतेला सांगाल? मी माझ्या भागात पहिली गोष्ट तर एक संपूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन बरं. करणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हां. त्याच्यात एक म्हणजे रस्त्यांची जी कामं आहेत, हं, अंतर्गत जे गावातील रस्ते आहेत, हं. ते अतिशय एकदम दाटीवाटीचे झाले ते. हां, हां, बऱ्याच ठिकाणी असे एखाद्या वेळेस एखाद्या पेशंटला घ्यायला ॲम्ब्युलन्स यायची पण आता गावांमध्ये परिस्थिती नाही. हां. तर अशा ठिकाणी ते रस्ते सुसज्ज करणे, हं. परत ड्रेनेज लाईनचं काम असेल, हां. परत तुम्हाला सांगतो एक बुशी म्हणून माझ्या प्रभागात जे गाव आहे, मग तुमचं तर बुशी डॅम खूप जगप्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध आहे. ते भुशी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे ती टाटाच्या जागेमध्ये आहे. बरं. हां, त्या ठिकाणी स्मशानभूमीला त्यांनी जागा दिली आहे, पण हं. ती एक जागा 25 बाय 25 ची जागा असेल. अरे! त्या ठिकाणी काय पूर्ण पब्लिक एखादे कोण हो. तिथं मयत वगैरे, दिवंगत झालं तर हां, नाही करू शकत मयत तिथे. वगैरे झाल्याच्या नंतर तिथं उभं राहायला पण जागा नाही पावसा पाण्याची. हं, हं. त्या ठिकाणी मी एक पहिलं तर निवारा शेड बांधणार आहे. हां, ते एक महत्त्वाचं काम आहे. दुसरं एक आमच्या ठोंबरेवाडी प्रभागात पाण्याच्या टाकीची सोय करणं. हां. त्यांना पाण्याचा प्रश्न. त्यांना त्या गावासाठी स्वयंक्त पंप हाऊस बनवणं
हं, टाटाची परमिशन घेऊन हं, आणि स्वयंक्त त्याच्यासाठी लाईन एखादी हं. पाण्याची, जी पूर्ण गावाला कंटिन्यू पाणी देऊ शकते, हां. अशा पद्धतीची एक लाईन करणं. हं. परत रायवड या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुशोभीकरणाचे काम आहे. ते तर सगळं पूर्ण बंगलो एरिया आहे. हो. त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक असेल हं, आणि जे काही सुशोभीकरण करायचं असेल हं. त्या पद्धतीने. आणि लोकांच्या गरजा तरी काय आहे? अशा काही लोकांच्या काही काही काय मोठ्या गरजा रस्ते, नाहीत. पाणी, रस्ते, पाणी, वीज नगरसेवकाकडनं काय अपेक्षा असणार? हां. एक तर नगरसेवक किरकोळ असल्या तरी किरकोळ मोठ्या असतात. हं. म्हणजे त्यांच्या जीवनावश्यक असतात हो. त्या. आणि त्या किरकोळ आपण पूर्ण तर केल्याच पाहिजे. पण अशा काही त्यांच्या जास्त काही आपल्यापासून महत्त्वाकांक्षा नसतात. एकदम हं. किरकोळ कामांच्या अपेक्षा त्यांच्याकडून आपल्याकडून त्यांच्या असतात आणि त्या 100% खरं आपण तर पूर्ण दादांना करतो. आता 2016 पासून काम करत असल्यामुळे ह्या गोष्टी त्या 100% करू शकणार आहेत, असा त्यांना एक आत्मविश्वास मनामध्ये आलेला आहे. आणि 100% त्यामुळे नगरसेवक म्हणून जेव्हा ते कदाचित काम करायला लागतील, तेव्हा हे सगळं व्हिजन घेऊन तुमच्यासमोर ते उभे राहतील अशी अपेक्षा आम्हा सर्व, त्यांच्या सर्व मतदारांना नक्कीच वाटत असेल. आता थोडंसं वळूयात एका अशा प्रश्नाकडे, की तुम्ही आता नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात. तुमच्यासमोर भरपूर लोकं आहेत. हं. तुमच्यासमोर काही इतर पण उमेदवार असतील. तर त्या सगळ्यांमधून जर शहानिशा केली, विश्लेषण केलं, तर कुठल्या पक्षाची जबाबदारी तुम्हाला स्वतःला घ्यायला आवडेल आणि कुठल्या पक्षा थ्रू ही निवडणूक लढायला आवडेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार. अजितदादा पवार यांच्या का? अजितदादा पवार म्हणजे एक तर पहिली गोष्ट आमचे जे आमदार साहेब आहेत, हां. ते राष्ट्रवादीचे आहेत. हो. आणि जेणेकरून त्यांच्या माध्यमातून आज मी बघितलं, आज एक लोणाळ्यात भोशी गावातला जो महत्त्वाचा एक ज्वलंत प्रश्न होता, हं. का तिथला सिटी सर्व्हे अच्छा. गेली 113 वर्ष लोकांच्या नावावरती नव्हता. बरं. आणि तो अण्णांनी म्हणजे तुम्हाला सांगतो, याच्या आधी जे कोणी आमदार होते, हं. 4 आमदार होऊन गेले हो. भाजपचे. हां. त्यांच्याकडं अनेक लोकांनी त्या ग्रामस्थांनी फॉलोअप घेतला. बरं. हां. पण ते काम काय मार्गी लागलं नाही. बरं. गेल्या 6 वर्षापूर्वी ते हां. लोकं अण्णांकडे आले हां. आणि अण्णांकडे आल्याच्या नंतर त्यांनी ते काम सांगितलं आणि हं. अण्णांनी त्यांना शब्द दिला का मी तुम्हाला काम करून देणार. आणि मी बरं. अण्णांचं एक पाहिलं का अण्णांनी इतका त्या कामाचा फॉलोअप घेतला, बरं. इतके प्रयत्न केले का ते 6 वर्ष लागले ते काम पूर्ण व्हायला. ते मार्गी लागलं हां, पण. ते मार्गी लागलं आणि सर्वांना आपली जे काही प्रॉपर्टीमध्ये ज्या घरामध्ये राहत होते, हं. ती घरं त्यांच्या स्वतःच्या नावावरती करून मिळाली. एवढ्या वर्ष ती हं. प्रॉपर्टी गावातीलच महत्वाचा प्रश्न हां. होता खरं तर हा. हं. तो मार्गी लागला. तो मार्गी आणि लागला. तो या पक्षामुळे लागला नाही, म्हणून? पक्षामुळे लागला नाही, तो खरं तर अण्णांमुळे लागला. हां. पक्षामुळे लागला म्हणता पण नाही येणार. अण्णा पक्षाचंच पण एक हो, व्यक्तिमत्व आहे. अण्णांसारखा एक म्हणजे कामाला महत्त्व देणारा एक व्यक्ती जो आहे, हं. ते त्यांच्याकडून खूप सारं असं शिकायला भेटतं, हं. का ते कामाला खूप प्राधान्य देतात. कामाला प्राधान्य देतात हं. आणि तेच तुम्हालाही द्यायचंय हो. भविष्यात. कोविड काळातले खूप फोटोज तुमचे आम्ही मगाशी पाहिले. त्या माध्यमातून असं जाणवतं, की कोविड काळात तुम्ही खूप पळलायत. हं. खूप काम केलंय. काय होतं ते नक्की? खरी अण्णांकडे बघूनच आम्ही काम करत होतो. हं. अण्णा पण खूप धावपळ करत होते कोरोनाच्या काळामध्ये आणि हं. त्यांचं बघून आम्ही बी पळत होतो. हं. आम्हालाही असं वाटत होतं का आपल्या लोकांना आपल्याकडून मदत झाली पाहिजे. आपल्या लोकांच्या अ, जे काही म्हणजे आजारपणात असेल, कोण आजारी पडतंय, कुठं कुणाला बेड अवेलेबल नाही, हं. कुणाला ऑक्सिजन अवेलेबल नाही, हं. कुणाला इंजेक्शन अवेलेबल नाही, तिथं आपण त्यांच्यासाठी पळालो पाहिजे. हं. या मानसिकतेतून आम्ही पळत होतो. पण ह्याच्यामधून एक आमच्या प्रभागातील किंवा लोणावळ्यातल्या जनतेने एक गोष्ट फक्त मनात घेतली पाहिजे, डोक्यात घेतली पाहिजे. का खरंच कोरोनाच्या काळामध्ये आपले जे नगरसेवक आहेत, आपले जे नगरसेविका आहेत, आजी-माजी जे कोणी असतील ते कितपत आपल्या जनतेसाठी पळाले. हं. का आपली स्वतःचीच काळजी घेत होते. हं. स्वतःचं घर आणि स्वतःची काळजी घेणंच त्यांचं प्राधान्य होतं. ते बघितलं पाहिजे खऱ्या अर्थाने. कारण की मी जर बघितलं तर अनेक असे पेशंट आहेत की त्यांना मी माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन गेलो. हं. मी स्वतः त्यांना हॉस्पिटलला न्यायचो, ॲडमिट करायचो. हं. माझ्या घरी गेल्याच्यानंतर आई-वडील मला सांगायचे की "तू लहान-लहान मुलं आहेत भावाची, घरात येऊ नको, तू बाहेर थांब." अशी परिस्थिती झाली होती. मी बाहेर थांबायचो त्यावेळी. ते मी ज्यावेळेस
अनेक लोक असे जे नगरसेवक होते, जे लोकप्रतिनिधी होते, की ते स्वतःचं घर आणि स्वतःच्या घराच्या बाहेर पडले नाही. काय त्यावेळी मी, माझे सहकारी, अनेक असे मित्र आहेत आमचे, जे आमचा ग्रुप आहे, आमचे जे अण्णांच्या माध्यमातून जे काम करतात, ती लोक हातामध्ये पेशंट नेत होते स्वतःच्या स्वतःच्या हाताने उचलायचे आणि गाडीत न्यायचे. गाडीमधून स्वतःच्या नेत जे लोक पीपी किट घालायला लागायची अशी परिस्थिती होती. लोकांच्या जवळ जात नव्हते. आम्ही विदाऊट पीपी किट लोकांना उचलायचो, गाडीत बसवायचो आणि हॉस्पिटलला न्यायचो आणि त्यांना ॲडमिट करायचो. नगरसेवक नगरसेविका जे कोण आहेत इथून मागचे, त्या लोकांनी कोरोना काळात काय केलं, किती कोरोना काळामध्ये लोकांच्या मागं पुढं ते लोक उभे राहिले, किती लोकांना मदत केली, ह्याचं त्यांनी खरं तर आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने मी जे काम केलं हे माझ्या प्रभागातील लोकांनी बी पाहिले, माझ्या गावातल्या लोकांनी बी पाहिले. अनेक लोकांना मी माझ्या हाताने उचलून गाडीमधून हॉस्पिटलला न्यायचं काम केलेलं आहे. अनेक लोकांना इंजेक्शन असतील, अनेक लोकांना ऑक्सिजन बेड असतील, ते अवेलेबल अण्णांच्या माध्यमातून करण्याचं काम केलेलं आहे. फक्त माझ्या जीवाची पण कधी पर्वा नाही केली. माझे आई-वडील बी मला बोलायचे, की "तू घरात येऊ नको, लहान-लहान मुलं आहेत. तुझ्यामुळं काहीतरी घरात मुलाबाळांना काहीतरी त्रास होईल." तर चला वळूयात आपल्या या संपूर्ण सत्रामध्ये, कामाचं बोला या सत्रामध्ये एक सिरीजमध्ये आपण एक छोटासा पार्ट घेऊन आलोय, की आपण काही रॅपिड फायर प्रश्न घेतो आणि त्याची उत्तरं तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात देणं अपेक्षित आहे. ठीक आहे? तर फास्टमध्ये घेऊयात. रेडी? चलो. तर तुमच्या दिवसाची सुरुवात नक्की कशाने होते? चहा, बातम्या की मीटिंग्स? माझी दिवसाची सुरुवात तशी देवाच्या पूजेपासून होते. देवाच्या पूजेपासून होते. पुढचा प्रश्न विचारते. सगळ्यात मोठा स्पर्धक तुम्ही कोणाला मानता? स्पर्धा तशी कोणाची नाही. स्पर्धा ही माझी स्वतःशीच आहे. स्वतःशीच आहे. क्या बात आहे. पुढचा प्रश्न विचारते. राजकारणात लोक फक्त बोलतात असं एक समज आहे, तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? एक संधी देऊन बघा, बोलण्यापेक्षा काम जास्त करेल मी. वा, क्या बात आहे. पुढचा प्रश्न घेतीये. जर तुम्ही चित्रपटात असता तर तुम्ही कोणत्या अभिनेत्याची भूमिका स्वीकारली असती? तसं चित्रपटच जास्त मी बघत नाही. बर. एक दिवसासाठी तुम्ही जर मुख्यमंत्री झालात तर पहिलं काम ते काय कराल? रुग्णांना पूर्ण उपचार मोफत करेल. मोफत सगळ्या राज्यातल्या रुग्णांना, आणि त्यासोबत तुमचा प्रभाग पण येईल. एवढी महत्वाकांक्षा आहे नाही मला मुख्यमंत्री होण्याची खरी, पण आमचे आमदार साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे एवढीच इच्छा राहील आणि त्यांच्या माध्यमातून ते करून घेईन मी. क्या बात आहे. आता थोडासा एक वेगळा प्रश्न विचारते, जो तुमचा पर्सनल असू शकतो, त्याचं पर्सनल उत्तर अपेक्षित आहे. एखादं तुम्हाला आवडणारं कोणतंही गाणं? गाणं म्हणण्यापेक्षा मला थोडं जरा भजन आवडतं. भजन? हो. भजन म्हणजे जसराज पंडित आहे ना, त्यांची भजनं खूप आवडतात. त्यांचा आवाजच खूप आवडतो मला. त्यांची भजनं ऐकत असतो. थोडं आध्यात्मिक गाण्यांकडे तुमचा जास्त या ठिकाणी दिसतोय. पुढचा रॅपिड फायरचा प्रश्न मी तुम्हाला आता विचारतेय. जर लोकांनी तुम्हाला एका शब्दात ओळखायचं ठरलं तर तो शब्द कुठला? मला असं वाटतं का माझ्या प्रभागातील लोकांना मी एक आपल्या घरातील सदस्य आहे याचीच काय मी जाणीव करून देईल. घरातील सदस्य आहे याचीच जाणीव मी करून देईल. बर. त्या पुढचा प्रश्न. राजकारणामध्ये खरं तर विरोधक फार महत्वाचा असतो. तुमच्या विरोधकांसाठी एक कौतुकाचा शब्द जर वापरायचा ठरला तर तो कुठला असेल? मी आज जिथं आहे ते खरं तर विरोधकांमुळेच आहे. म्हणजे मी जो आहे तो तुमच्यामुळे. तर आता रॅपिड फायर मधला अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतेय आणि तो खूप महत्वाचा आहे. खरं तर तुम्ही जेव्हा नगरसेवक व्हाल तर सगळ्यात पहिलं काम प्रभागामध्ये काय असेल? सीसीटीव्ही. सीसीटीव्ही? सीसीटीव्ही पूर्ण प्रभागात लावणं, आणि जेणेकरून एक माझ्या प्रभागामध्ये एक इन्सिडेंट घडला होता. माझ्या प्रभागातील एक ताई, ती स्वच्छता कामगार आहे खरं तर नगरपालिकेची. तर तिची मुलगी मतिमंद आहे आणि एक व्यक्ती
ती ज्यावेळेस कामाला येते त्यावेळेस तिच्या मुलीला पण सोबत घेऊन येते, हां. जेणेकरून घरी कोण नसन किंवा काय असेल ते हं. काही माहीत नाही. पण ती त्यावेळेस तिला घेऊन आली आणि ती काम करताना तिची मुलगी कुठेतरी तिथे आजूबाजूला गेली हं, हं. आणि तिथून एक बाजूला लग्न होतं. त्या लग्नामध्ये मुंबईचे काही कॅटरर्स वगैरे आले होते आणि त्या हां. कॅटरिंगमधला एक मुलगा बरं. तो त्या मुलीला घेऊन कुठेतरी गेला हां, हां, आणि गेल्याच्या नंतर तिने आम्हाला सांगितलं का असं-असं भाऊ असं-असं झालं. हां. त्यावेळेस तिला शोधण्यासाठी एक आमचे 2-3 तास गेले. त्यावेळेस गेले. हं. ज्यावेळेस जर सीसीटीव्ही कॅमेरा असता, हां. तर आम्हाला किमान अर्ध्या तासात 15 लवकर मिनिटामध्ये लवकरात लवकर लवकर निर्णय तिला घेता आला असता आणि निर्णय घेता शोधता आला आलं असता आणि असतं. तिला शोधता आलं असतं. म्हणून त्यामुळं सीसीटीव्हीचं पहिलं काम काम पहिलं. सीसीटीव्ही पूर्ण कारण सीसीटीव्हीच्या लोणावळा हे हां. शहर जगविख्यात आहे. हो, इथे खूप पर्यटक येतात, खूप हो. साऱ्या गोष्टी घडतात. त्याच्यावर एक थर्ड आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिजे. बरोबर. मला वाटतं खूप महत्त्वाचं आणि मुद्द्याचं काम आहे हो. आणि नगरसेवक झाल्यानंतर हे काम कुठलाही लोकप्रतिनिधी जर इच्छा असेल तर पहिलं काम हे हाती घेऊ शकतो आणि करू शकतो मला असं वाटतं. नक्कीच. क्या बात आहे! आता थोडंसं वेगळ्या प्रश्नाकडे वळते. हं. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे असा कुठला गुण आहे, की ज्यामुळे तुम्हाला वाटतं, की लोकांनी मला मतदान करावं, मला एक संधी द्यावी? आजपर्यंत आपण जितके कोणी नगरसेवक झाले, हां. जे कोणी झाले, त्यांनी स्वतःचे सहकारी असतील, आपले आपल्यासोबत ज्यांनी आपल्याला उभं केलं, हं. ज्यांनी आपल्याला पाठबळ दिलं, जे आपल्यासाठी धावपळ करत होते, त्यांचं कधीच भलं होईल अशा ठिकाणी काही निर्णय घेतले नाही हं. किंवा तो आपला आर्थिकदृष्ट्या आपला सहकारी किंवा आपला मित्र, आपला जो आपल्या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या मागं हं. एकदम शक्तीने उभा राहिला, ताकदीने हां, उभा राहिला. हां. त्या लोकांना म्हणजे ते तर काय सर्वसामान्य पाठबळ कुटुंबात देण्याचं काम पाठबळ नाही देण्याचं केलं. काम हे ज्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे, ते आजपर्यंत कधी करण्यात नाही आलं हं. आणि तेच मी न विसरता जे कोणी सहकारी असतील, जेवढं मला जमेल त्या सहकाऱ्यांना उभं करण्यामध्ये मी जसं उभं राहील तसं त्यांना माझ्यासोबत उभं करण्याचं काम मी नक्कीच करेन. म्हणजे सगळ्यांना सोबत जाऊन हो, प्रवास करण्याचा एक विचार आहे हो, आणि प्रभागाचा विकास, हो. त्याबरोबर प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास विकास. आणि सोबतच सगळ्या सहकाऱ्यांचाही विकास हं. व्हावा, या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे येताय. हो आणि अजून एक महत्त्वाचं काम असं करेल, हं, का ज्या आमच्या भागातल्या महिला आहेत, हं, बऱ्याच महिला भगिनी ज्या आहेत, त्या काही घरकामाला जातात हं. आणि त्यांना मी म्हणजे काही लोकांना विचारलं, "पगार किती आहे तुम्हाला?" हां. तर कोण सांगतं कोणाच्या घरी भांडी धुण्याचे, कपडे धुण्याचे 2,000 3,000 हं, असा पगार भेटतो हं, आणि जेमतेम त्यांची ते पण 4-5 घरामध्ये काम करून त्यांना हं, जेमतेम ₹10,000-1,000 हं, महिन्याला भेटत असतील. हं, तर ते त्या असल्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत, हं, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं काम म्हणजे मी असं करणार का मी एखादा असा रोजगार आणणार हं. का जेणेकरून तिला बाहेर कुठं कुणाच्या इथं धुण्या भांड्याला जाण्याची गरज नाही लागणार. सक्षम बनवण्याचं एक सक्षम काम बनवण्याचं आपण काम म्हणूया. म्हणजे तिला असं काहीतरी काम देणार का जेणेकरून तिला एका ठिकाणीच थांबून रोजगार पण महिलांचा मिळाला पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे जेणेकरून तिला तुम्हाला सांगतो बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काही मसाला बनवण्याचे पदार्थ ते हं, हे असतील काय म्हणतात मसाला तयार करण्याचे मशीन असतील, हं, पिठाच्या गिरण्या असतील, हं. परत पापड वगैरे तयार करणं, प्लेटी तयार हो, करणं, ग्लास तयार करणं, अशा अनेक महिलांसाठी रोजगार आहेत. हो. का जेणेकरून ते तिथं एका ठिकाणी एका शेडमध्ये हं. ते काम करू शकतात आणि त्यांना स्वतःला तिथून चांगला इनपुट भेटेल आणि आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहू हो, त्या शकतात. पायातून उभं राहून आणि ते मी स्वखर्चाने करणार आहे. बरं. ते फक्त आता मी त्याचं पूर्ण एस्टिमेट खरं तर काढलेलं आहे. एक 5-25 लाखावरती सगळं जातंय. विचार चांगला आहे. खरं तर हां. महिला सक्षम झाल्या पाहिजे. हं. असं फक्त बोलून चालत नाही. बोलून चालत तर नाही. त्यासाठी काहीतरी आणि उपाययोजना. ते नक्कीच येत्या काळामध्ये मी स्वतःच्या पैशातून ते एक हे करणार आहे. म्हणजे माझं एक ते ड्रीम प्रोजेक्ट आहे. ड्रीम प्रोजेक्ट हां, आहे. जेणेकरून की तिथे 100-150 महिला का होईना, ज्या गरजू आहेत खऱ्या, खऱ्या ज्यांना गरजू. खरं आधार नाही आहे, ज्यांना कुणाचे मिस्टर नाही आहेत, हं, कुणाला घरात आई-वडील नाही आहेत, हं. अशा
अशा बहिणींना आपल्या महिलांसाठी ते हं. करायचंय. मला वाटतं अशा विचारांनी आपण जेव्हा समोर जातो, तेव्हा सगळेच आपल्याला स्वीकारतात. कारण असा विचार एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जेव्हा मार्गक्रमण करतो, तर लोकप्रतिनिधींना ती साथ नक्कीच दिली जाते. कारण कामाचं बोला या पॉडकास्टमधूनच अशी कामं मांडता येतात. आज तुम्ही ही कामं आमच्यासमोर मांडली आणि त्या माध्यमातून तुमचा एक वेगळा विकासाचा चेहरा लोणावळा शहरासमोर तुम्ही आणलात. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जाता जाता आमच्या सर्व मतदारांना, तुमच्या प्रभागातल्या मायबाप जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? नक्कीच गेली 9 वर्ष मी सातत्यपूर्ण आपल्या प्रभागामध्ये लोकांची सेवा करतोय. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं का एक संधी तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद रूपी द्यावी. 5 वर्षांनी का होईना, पण परत तुमच्या दारात यायचंय याची मला जाण आहे. मी फक्त आज या निमित्त एवढंच सांगेन का एक संधी द्या. नक्कीच या संधीचं सोनं करेन. तुमच्या संपूर्ण सुख-दुःखामध्ये उभं राहण्याचं काम मी नक्कीच करेन आणि प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही या धनंजयला आयुष्यात बक्षाल एवढं सांगेन. क्या बात है! मला असं वाटतं पॉडकास्टच्या माध्यमातून हे भावनिक आव्हान आता धनंजय काळोखी यांनी सर्व लोणावळ्यातील प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व मतदारांना ह्या ठिकाणी केलंय आणि त्या हाकेला ओ देण्याचं काम भविष्य काळामध्ये हो, हीच शुभेच्छा मी धनंजयजी काळोखी यांना या माध्यमातून देते. तुम्ही शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, आपले विचार मांडले आणि खरंच कामाचं बोललात. त्याबद्दल आम्हा सर्व टीमकडून आपले मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका लोकप्रतिनिधीसोबत कामाचं बोला या पॉडकास्ट सीरीजमधून. नक्की ते काय कामाचं बोलणार आहेत हे जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तूर्तास एवढंच. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शब्दब्रह्म यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.